रामकृष्ण हरी माऊली. गजानना गुणकरा परम मंगल पावना, असीव अवघी हरी दुरित तेवी दुर्वासना. नसे त्रिभुवना मधी तुझविने आम्हा आसरा, करी पदनतावरी बहुदया नरोषा धरा. मुक्त कविले निधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संत महंतांना नमन करून आपण सद्गुरु गजानन महाराज यांच्या चरित्राच्या 5व्या भागाला आरंभ करतोय. आतापर्यंत आपण महाराजांच्या चरित्राचे 4 भाग त्या ठिकाणी बघितले. महाकवी असणारे दासगणू महाराज, ते दासगणू महाराज अत्यंत सुंदर अशा ओव्यांची रचना करून सद्गुरु गजानन महाराजांचा हा ग्रंथ, महाराजांचं हे चरित्र त्यांनी लिखित केलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि दासगणू महाराजांनी जसं लिहिलं तसंच मी तुमच्या समोर, मला जसं आठवते तसं मांडण्याचा प्रयत्न तुमच्या समोर त्या ठिकाणी करतोय. 4 भाग आपण बघितले. हा भाग यायला थोडासा उशीर झाला, मधी मला काही कीर्तन असल्यामुळे थोडासा उशीर या भागाला झाला. आज आपल्याला 5व्या भागाला आरंभ करायचा. 4थ्या भागामध्ये दासगणू महाराजांनी वर्णन केलं की खंडू पाटील जो शेगावचा कारभारी आहे, ज्याच्याकडे शेगावची पाटीलकी, पण त्या खंडू पाटलाची पाटीलकी ज्याच्या जोरावर होती, तो खंडू पाटलाचा आधार म्हणजे कुकाजी पाटील, त्याचा चुलता. आणि तो चुलता त्याचा मरण पावला, त्याचं देहावसान झालं. त्यामुळं खंडू पाटील हताश झाला. देवाजवळ उभा राहिला. देवाला म्हटलं की देवा, अरे आतापर्यंत ज्या चुलत्याच्या जीवावर या वराड प्रांतात मी माझं वर्चस्व कायम ठेवलं, पाटीलकी कायम ठेवली, तो माझा आधार, तो माझा पाठीराखा, जो होता चुलता पण तरी सुद्धा जन्मदात्या बापापेक्षाही ज्यानं आम्हाला जीव लावला, आम्हावर प्रेम त्या ठिकाणी केलं, असा तो आमचा आधार त्या ठिकाणी तू का नेला, असा खंडू पाटील अंतःकरणामध्ये दुःख करतोय. कुकाजी पाटील निघून गेले आणि त्याच्यानंतर महाराजांनी पुढच्या अध्यायाला प्रारंभ केला. दासगणू महाराज म्हणतात की पाटील आणि देशमुख या 2 अत्यंत प्रगत अशा त्या शेगावमध्ये 2 पार्ट्या होत्या. एक पाटलाची होती आणि एक देशमुखाची होती. आणि दोघही श्रीमंत होते. धनानं, मानानं, पदानं, प्रतिष्ठेनं सगळ्या गोष्टी दोघांकडे अनुकूल होत्या. त्यामुळे साहजिक दोघाच्याही अंतःकरणामध्ये एकमेकाविषयी द्वेष होता, घृणा होती, तिरस्कार होता. त्यामुळे त्या दोघांचं कधी जमायचं नाही. नेहमी दोघांमध्ये वाद व्हायची, भांडणं व्हायची. आणि ज्या ज्या गावामध्ये अशी दुफळी राहते त्या गावाची प्रगती होत नाही. आता आपण सध्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी किंबहुना सगळ्या गावामध्ये बघतोय की राजकारणामुळं कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कितीतरी गावच्या गाव उद्ध्वस्त झाले. एका ताटात जेवणारे मित्र असोत, भाऊ असोत, एकमेकाचे वैरी झाले. राजकारणामुळे काय घडतं महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती. घरच्या घर फुटलेली आहेत. अंतःकरणात एकदा स्वार्थ पुढे गेला, लोभ बळावला की तदनंतर माणसाला प्रेमाचे, नात्याचे संबंधही दिसत नाहीत. याचं करेक्ट उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येईल. मोठमोठी घर फुटलेली आहेत.
तशीच दुपडी हे देशमुखाची आणि पाटलाची. दोघांचा अजिबात जमत नाही. अंतःकरणात वैर आहे, अंतःकरणात गुन्हा आहे. एक दिवसाचा प्रसंग असं म्हणतात, दासगणू महाराज लिहितात की तळ्याच्या काठावर पाटील बसलेले आहेत, हिंदू पाटील, आणि त्यांना एक कागद तहसील मध्ये न्यायचा आहे. त्यांनी एका सेवकाला बोलवलं आणि सांगितलं की बाबा हा कागद, हा टप्पा तहसील मध्ये तू घेऊन जाय, आजच्या आज हा पोहोचवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्याला सांगितलं. पण तो सेवक होता देशमुखाचा. त्यानं सांगितलं की पाटील हा टप्पा मी अजिबात नेणार नाही, हा तुमचा कागद मी नेणार नाही. तुमच्या या आज्ञेला मी शिमग्याची बोंब मानतो. सेवक त्या ठिकाणी बोलला आणि तो खंडू पाटलाला अनेक प्रकारानं बोलायला लागला. आता वास्तविक ज्या पाटलाच्या समोर कोणाची शब्द बोलण्याची हिंमत नव्हती, त्या खंडू पाटलाला तो हातवारे करून, बोट दाखवून, हात दाखवून आदवा तद्वा त्या ठिकाणी बोलायला लागला. खंडू पाटील त्याला समजायला लागला की बाबा अरे तू सेवक आहेस आणि सेवकानं गरिबांना आपली पायरी सोडू नये. मी तुला प्रेमानं सांगतोय की हा कागद, हा टप्पा तहसील मध्ये नेऊन दे. पण त्यानं तो नेऊन तर दिला नाही, पण त्याचे बोलणं त्याला थांबवलं नाही. खंडू पाटलाला तो बोलायला लागला, हातवारे करून जणू खंडू पाटलाला मारल अशा रीतीनं तो कृती करतोय. खंडू पाटलाला त्याचा राग आला आणि खंडू पाटलाच्या हातात एक भरीव वेळूची काठी होती. ती भरीव वेळूची काठी त्यांनी त्या सेवकाच्या हातावर मारली. त्याचा परिणाम, त्याचा हात मोडला, तो खाली पडला, बेशुद्ध झाला. खंडू पाटलांना तो कागद दुसऱ्या सेवकाला बोलवलं आणि त्याच्याजवळ दिला आणि सांगितलं की बाबा तहसीलवर घेऊन जाय. पण आता इकडे असा प्रकार झाला की खंडू पाटलानं ज्या सेवकाला काठीनं जोरदार प्रहार केला, त्या सेवकाला त्याच्या नातेवाईकानं देशमुखाकडे ते घेऊन गेले. देशमुखाकडे आणल्याच्या नंतर देशमुखानं पाहिलं की त्याचा हात मोडलेला आहे आणि देशमुखाला आनंद वाटला. त्यांना वाटलं की आता आपल्याला संधी सापडली, आता आपल्याला पाटलाला अटकवता येईल. आणि त्यांनी सरळ त्या सेवकाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये ते गेले आणि खंडू पाटलाच्या विरोधात तक्रार केली. खोटं नाटक काहीतरी लिहून दिलं आणि त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी सगळा पंचनामा त्या ठिकाणी केला. अधिकाऱ्यानं सांगितलं की उद्याच्या उद्या त्या खंडू पाटलाला इथं हजर करा, जेलमध्ये घेऊन या, त्याला बेड्या टाका. सगळ्या वराड प्रांतात बातमी पसरली की उद्या खंडू पाटलाला बेड्या पडणार आहेत. आणि ही बातमी पसरत पसरत खंडू पाटलाच्या कानावर गेली. खंडू पाटलाला जेव्हा कळालं की उद्या आपल्याला बेड्या पडणार आहेत, खंडू पाटलाचे धाबे दणाणले. त्याने विचार केला की आतापर्यंत ज्या शेगावात मी वाघासारखा राहिलो, त्याच शेगावात जर मला बेड्या पडल्या तर माझी काही किंमत राहणार नाही. माझी सगळी इज्जत, माझी सगळी अब्रू धुळीस मिळवल्या जाईल. काय करावं काही सुचत नव्हतं. चिंता त्याच्या अंतःकरणाला खाऊ लागली. विचार करू लागला खंडू पाटील की आता काय करावं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता फक्त वाली एकच आहे. या संकटातून फक्त आपल्याला एकच वाचू शकतो, ते म्हणजे आपले सद्गुरू गजानन महाराज. आणि खंडू पाटील रात्रीच्या समयास महाराजांच्या दर्शनासाठी आला. महाराजांचे पाय धरले. महाराजांना सांगितलं की महाराज अहो फार मोठं संकट आलं. रडू लागला, डोळ्यात आसू आहेत. फार मोठं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आता हे संकट तुमच्या शिवाय कोणी निवारण करू शकत नाही. तुम्हीच या संकटातून मला मदत करू शकता. देशमुखांनी माझा घात त्या ठिकाणी केलेला आहे आणि काही दिवसात म्हणजे उद्याच मला याच शेगावात बेड्या पडणार आहेत.
जर या शेगावात मला त्या ठिकाणी बेड्या पडल्या तर आतापर्यंत मी कमावलेली सगळी प्रतिष्ठा, सगळी इज्जत, सगळी आबरू माती मोल होऊन जाईल. आणि इज्जतदार माणसाला अपमान मरणापेक्षाही त्रासदायक असतो, मरणापेक्षाही त्रासदायक असतो. गीता बोलते अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तिर् मरणादतिरिच्यते. मरणादतिरिच्यते असं म्हटलेलं गीतेत. हा भगवंतानी उपदेश केलेला आहे अर्जुनाला की बाबा तू जर हे युद्ध, हे कुरुक्षेत्र टाकून जर पळाला, माघार जर तू घेतली, धनुष्यबाण जर खाली ठेवला, तर त्याचा परिणाम असा होईल की जे कौरव तुला आज भीतायत तेच कौरव तुला भित्रा म्हणतील. अर्जुन आम्हाला भिला असं म्हणतील आणि तुझा फार मोठा अपमान करतील, नाचक्की तुझी जगामध्ये होईल आणि इतिहास तुला भित्रा म्हणूनच संबोधन. आणि लक्षात ठेव, अपमान हा प्रतिष्ठावान माणसाला मरणापेक्षाही त्रासदायक असतो, मरणापेक्षा. आणि खंडू पाटीलही याच रीतीने महाराजांच्या चरणावर आला आणि महाराजांना सांगितलं की महाराज, माझी ही सगळी प्रतिष्ठा उद्या धुळीस मिळेल, त्याच्यापेक्षा तुम्ही आता माझा इथं गळा कापा, मला मारून टाका, पण हा अपमान मी सहन करू शकत नाही. फार गोड उदाहरण दासगुण महाराजांनी दिलं. खंडू पाटील म्हणतो की बाबा, जसा अर्जुन अग्निकाष्ठ घ्यायला तयार झाला, प्रतिष्ठेसाठी अग्निकाष्ठ तयार झाला. आता ती भागवतात फार मोठी कथा आहे, सुंदर कथा आहे की 16 वर्षाचा अभिमन्यू द्रोणाचार्याच्या चक्रव्यूहात अटकलेला आहे आणि त्या चक्रव्यूहात तो मरण पावला. रथी महारथी मिळून सगळ्यांनी त्याला मारून टाकलं. मारून टाकल्याच्या नंतर जेव्हा ही 6 भावंड घरी आले, 5 भावंड घरी आले, भगवंत त्या ठिकाणी आले, आल्याच्या नंतर अर्जुनानं पाहिलं की सगळे आलेले आहेत, माझा मुलगा अभिमन्यू आला नाही. कुठे गेला असेल तो अभिमन्यू, का आला नाही? धर्मराजाला विचारलं की दादा, अरे सगळेजण आले, अभिमन्यू दिसत नाही. धर्मराजाची बोलायची हिंमत झाली नाही. शेवटी भगवंतानी सांगितलं की अर्जुना, बाबा तुझा अभिमन्यू आज कुरुक्षेत्रामध्ये मरण पावला, त्याला वीर मरण आलं. द्रोणाचार्याने रचलेला चक्रव्यूह, त्या चक्रव्यूहामध्ये तो गेला आणि गेल्याच्या नंतर त्या चक्रव्यूहात अधर्मानं आणि रती महारथीनं तुझ्या त्या अभिमन्यूला मारून टाकलं, त्याला वीरगती प्राप्त झाली. दुःख अर्जुनाला अजूनही वाटलं नाही, पण जेव्हा त्या ठिकाणी भीमदादांना सांगितलं की बाबा आम्ही त्याच्यात जाण्याचा प्रयत्न केला, पण मधी जयद्रथ उभा होता आणि त्या जयद्रथानं आत त्या ठिकाणी प्रवेश करू दिला नाही, आत त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही, तरी अर्जुन शांत होता. पण जेव्हा अर्जुनाला कळालं की अभिमन्यू मिळाल्याच्या नंतर त्याच्या त्या प्रेताला जयद्रथानं लाथ मारली मेल्याच्या नंतर, तेव्हा मात्र अर्जुनाला राग आला की मेल्याच्या नंतर जयद्रथानं काय केलं, अभिमन्यूला लाथ मारली. आणि मग त्यानं प्रतिज्ञा केली की उद्याचा सूर्यास्त एकतर जयद्रथ पाहिल नाहीतर मी पाहिल. मृत्यू त्या ठिकाणी स्वीकारले, अग्निकाष्ठ घेईल अर्जुन असा म्हटला. आणि दुसऱ्या दिवसाचं युद्ध प्रारंभ. पहा, कथा फार मोठी आणि फार गोड आहे, पण एवढी कथा आपल्याला पाहिजे नाही, ती भागवतातली कथा आहे. आपल्याला चरित्र पाहायचं. दुसरं युद्ध त्या ठिकाणी झालं. सूर्यास्तापर्यंत चक्रव्यूह त्या ठिकाणी रचलेला आहे द्रोणाचार्याने, आणि ते चक्रव्यूह अर्जुनाला जवळजवळ सूर्यास्तापर्यंत भेदता आला नाही. सूर्यास्त होण्याची वेळ आली, पण भगवंतानी शेवटी आपली माया त्या ठिकाणी पांघरली. मायेनं सूर्याला झाकून घेतलं आणि झाकून घेतल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाटलं की सूर्यास्त झाला आणि प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुन खाली उतरला. बाणानं अग्नी त्या ठिकाणी त्यानं तिथं पेटवला आणि आता अग्निकाष्ठ घेणार तेवढ्या जयद्रथ तिथं आलेला आहे. आता पुढची कथा फार त्या ठिकाणी लांब. त्याच्यानंतर त्याला मारलं, त्याचं शिर त्याच्या बापाच्याच मांडीवर पाडण्यात आलं, अशी ती कथा आहे. पण आपल्याला ती कथा पाहिजे नाही, आपल्याला पाहायचं फक्त एवढंच की स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी
अर्जुनानं आपल्या देहाचाही विचार केला नाही, अग्निकाष्ट घ्यायला तयार झाला. म्हणून प्रतिष्ठावान माणसाला संभावितस्य चाकीर्तीर मरणादतिरिच्यते. अपमान मरणापेक्षाही त्रासदायक असतो. भगवंतानी तिथं मात्र त्याला वाचवलं. द्रौपदीचं वस्त्रहरण होणार होतं आणि ते द्रौपदीचं वस्त्रहरणही, तिची ती आबरू, तिची ती इज्जत भगवंतानी त्या ठिकाणी वाचवली. तसं खंडू पाटील महाराजांना शरण आला. महाराजांना सांगितलं की महाराज, आता तुमच्या शिवाय मला कोणी वाली नाही. एकतर तुम्ही मला मारून टाका, नाहीतर माझी इज्जत त्या ठिकाणी वाचवा. महाराजांनी सांगितलं की अरे, तू या शेगावचा पाटील माणूस आहे, करता माणूस आहे, आणि करत्या माणसाला अशी संकट वरच्यावर येतच असतात. त्याच्या जीवनामध्ये अशा घटना घडतच असतात. त्यामुळं एवढी भीती बाळगण्याची काही आवश्यकता नाही. भीती बाळगण्याची काही आवश्यकता नाही. अरे, या देशमुखानं किती जरी जोर लावला तरी तुला काही होणार नाही. कारण कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं. वास्तविक पांडवाच्या पक्षामध्ये संख्येचं बळ अत्यंत कमी आहे. पांडवाचा विजय होईल असं दूरवरही दिसत नाही. कारण पितामह भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन रथी महारथी योद्धे कौरवाच्या पक्षामध्ये. त्यामुळे पांडव जिंकतील असं कदापि वाटत नाही. पण तरी सुद्धा पांडवाची बाजू सत्याची आहे, नीतीची आहे, धर्माची आहे. आणि ज्या बाजूने धर्म असतो त्या बाजूने भगवंत उभे राहतात. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर्भूम. भगवंत त्याच बाजूने उभे राहतात ज्या बाजूने धर्म आहे. आणि धर्माच्या बाजूने भगवंत उभे राहिले आणि पांडवाच्या पक्षामध्ये, पांडवाच्या पदरामध्ये विजय पडला. विजय झाला. तसं भगवंतानी, तसं समर्थानी त्या खंडूपटाला सांगितलं की बाबा, अरे, तुला भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. नीतीचा तू मार्ग अवलंबलेला आहे, सत्याची कास तू धरलेली आहे. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. देशमुखानं कितीही जोर लावला तरी तुला तिळभरही भिण्याची गरज नाही. तुला काही होणार नाही. आणि असं महाराजांनी सांगितलं. संताचं ते वचन, संताचे ते शब्द, संताचे ते बोल ऐकले आणि त्या खंडू पाटलाला आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि संताच्या वचनाप्रमाणे झालंय. संताचे शब्द खोटी व्हायचे नाही. तसंच झालं. पाटील निर्दोष सुटले. खंडू पाटलाला आनंद झाला. महाराजांनी जसं सांगितलं तसे निर्दोष त्या ठिकाणी सुटले. दिवसांदिवस महाराजाबद्दल लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्ती वाढू लागली. अनेक भक्त संप्रदाय, कारण जशी कीर्ती वाढू लागली तशी भक्तीही वाढू लागली. महाराजांच्या दर्शनासाठी गर्दीही वाढू लागली. आणि नंतर खंडू पाटलानं विनंती केली की महाराज, काही दिवस तरी तुम्ही माझ्या विनंतीचा मान ठेवा आणि माझ्या घरी, माझ्या सदनामध्ये राहण्यासाठी या. खंडू पाटलाच्या त्या विनंतीचा मान ठेवून महाराज खंडू पाटलाच्या सदनामध्ये राहायला आले. तिथं आता एक लीला घडलेली, ती फार मोठी कथा आहे. थोडीफार मी ती कथा शॉर्टकट तुम्हाला सांगतो की 10 तैलंगी ब्राह्मण त्या खंडू पाटलाच्या घरी आलेले आहेत. आणि तैलंगी ब्राह्मण आहेत, त्यांचं प्रेम वेदावर आहे. विद्वान त्या ठिकाणी आहेत, अत्यंत विद्वान. अशी ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहेत. धनाचा थोडासा लोभ अंतःकरणामध्ये धरून काही दिवस आपली व्यवस्था होईल या अंतःकरणामध्ये धरून खंडू पाटलाच्या घरी आले. आणि असं म्हणतात की तिथं त्यांनी वेदाच्या रुचा म्हणायला सुरुवात केली. अत्यंत उच्च स्वरात ते वेदाच्या रुचा म्हणायला लागले. पण स्वर म्हणत असताना, वेद म्हणत असताना, श्लोक म्हणत असताना चूक झाली. ती काही त्यांनी दुरुस्ती केली नाही. पण महाराजांना जेव्हा ती कानावर पडली, महाराजांनी त्यांना थांबवलं आणि महाराजांनी त्या रुचा म्हणून दाखवल्या, वेद म्हणून दाखवले, त्या श्लोक म्हणून दाखवले. अगदी बिनचूक, स्पष्ट आणि उच्च स्वरात महाराजांनी ते श्लोक म्हटले. म्हटल्याच्या नंतर ते तैलंगी ब्राह्मण त्या ठिकाणी गार झाले. विचार केला की एकतर वेदाचा ज्ञान ठेवणं सामान्य माणसाला शक्य नाही, आणि एवढे स्पष्ट वेद म्हणणं सामान्याला तर अजिबात शक्य नाही.
हा कोणीतरी योगीच असला पाहिजे. महाराजांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये त्यांना त्या ठिकाणी ते वेद म्हणून दाखवले, त्यांना ते उपदेश केला आणि काही दान दक्षिणा देऊन त्यांना त्या ठिकाणी पाठवून दिले. सकल ग्रंथाचं ज्ञान ठेवणारे महाराज होते, म्हणूनच योगी योगेश्वर त्यांना म्हटलेलं. आणि आता पुढे अशी कथा आहे, असं म्हणतात की महाराज पुढं पाटलाच्या सदनात जास्त दिवस थांबले नाही. त्याचं कारण महाराजांची ख्याती जशी वाढू लागली, कीर्ती जशी वाढू लागली, तसे महाराजांच्या दर्शनासाठी लोकही वाढू लागले, महाराजांचे भक्तही वाढू लागले. आणि महाराजांना हे सण व्हायचं नाही, कारण संतांना एकांत प्रिय असतो. संतांना संगो ही बाध्यते लोके निसंगम सुखम अश्नुते तेन संगम परित्यज्य सर्वदा सुखम इच्छिता असं म्हटलेलं आहे की ज्याला सुखानं जगायचं त्याने एकतर चांगला मित्र केला पाहिजे, आणि चांगला मित्र जर भेटत नसल तर संगोही परित्यज्य, कारण संगोही बाध्यते लोके निसंगम सुखम अश्नुते. सुख पाहिजे असेल तर निसंग राहिलं पाहिजे, संघाची काही आवश्यकता नाही. नकरी रे संग राहे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा असं म्हटलेलं आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान तो करायचा फार गोडा भंग आहे. आणि महाराजांना एकांत प्रिय, महाराजांनी ते सदन सोडण्याचा विचार केला. महाराज सदनातून बाहेर गेले आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या जवळ, म्हणजे तिथं एक कृष्णाजीचा एक मळा होता, त्या मळ्यात महाराज आले आणि एक लिंबाच्या झाडाखाली महाराज बसलेले आहेत. कृष्णाजी त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर महाराजांनी विचारलं की महाराज अहो इथं त्या ठिकाणी कहाला बसले, घरी का थांबले नाही? महाराजांनी सांगितलं की बाबा अरे आता मला कोणाच्याही घरी राहण्याची इच्छा, आता मला इथंच थांबायचं तुझ्या या मळ्यामध्ये, इथं राहण्याची व्यवस्था कर. कृष्णाजीला आनंद वाटला की आता मळा या साधूच्या येण्यानं तीर्थ आपला त्या ठिकाणी, आणि महाराज त्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी विसावले, मळ्यामध्ये त्या ठिकाणी थांबले. संतांचे पाय ज्या ज्या भूमीला लागतात ती भूमी पवित्र होत असते, आणि तो मळा कृष्णाजीचा क्षेत्रच झालेला आहे महाराजांच्या येण्याने. महाराज त्या मळ्यामध्ये राहिलेले. भास्कर आणि तुकाराम कुकाटे हे दोघ जण महाराजांच्या सेवेसाठी आहेत, आणि कृष्णाजी पाटील म्हणजे खंडू पाटलाचा सगळ्यात लहान भाऊ आहे, तो महाराजांची त्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय. महाराज तिथे त्या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिराजवळ स्थायिक झाले, तिथं स्थिर झाले, तिथं राहिले. काही दिवस गेल्याच्या नंतर त्या मळ्यामध्ये फिरत फिरत 10-20 गोसावी आले. तीही फार सुंदर लीला आहे. ते गोसावी आल्याच्या नंतर गोसावी त्याच मळ्यामध्ये आले. महाराजांचा बोलबाला त्यांनी अगोदरच ऐकला होता, आणि त्याच मळ्यात त्या ठिकाणी आले. कृष्णाजी पाटलाला त्यांनी सांगितलं की बाबा अरे आम्ही गोसावी आहोत आणि ब्रह्मगिरी महाराजांचे शिष्य आहोत. ब्रह्मगिरी महाराज म्हणजे सामान्य नाहीत, वेद ज्यांच्या कंठस्थ आहेत त्या ब्रह्मगिरी महाराजांचे आम्ही शिष्य आहोत. आमचे महाराज, आमचे गुरु आमच्या सोबत आलेले आहेत, आणि आता आम्ही 2-3 दिवस तुझ्या या मळ्यामध्ये राहणार आहोत. तरी आम्हाला शिरापुरीचं भोजन तू त्या ठिकाणी दे, आणि बाजून बाकी काही व्यवस्था त्या ठिकाणी तू बघ आमच्या राहण्याची. त्या गोसाव्यानं सांगितलं, आणि तो त्या ठिकाणी म्हटला की अरे तू नंगा अवधूत असणारा, दिगंबर असणारा या महाराजाला, या समर्थाला त्या ठिकाणी पोचलेला आहे, आणि आमच्यासारखा साधू, आमच्यासारखा वेद जाणणारा ब्रह्मगिरी महाराज सारखा वेदज्ञानी त्याला सांभाळणं काय जड आहे. एक तो त्या ठिकाणी म्हणू लागला त्याला समर्थाचं सामर्थ्य माहित नाही. त्यामुळे तो त्या ठिकाणी त्यांना बोलला की गाईस लाथ मारिती, गाढवास पोशिती, गाईस लाथ मारिती असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तुला संधी सापडली, तुझं परम भाग्य की ब्रह्मगिरी महाराजांनी तुझ्या या मळ्यामध्ये राहण्याची इच्छा निर्माण केली. त्यामुळे आमचे 3 दिवस राहण्याची व्यवस्था कर. आम्हाला ओढण्यासाठी गांजा लागल आणि शिरापुरीचं जेवण लागल. त्यानं सांगितलं की महाराज अहो शिरापुरीचं जेवण आता लगेच होणार, आजच्या दिवस तुम्ही चूल भाकरी करा,
उद्यापासून मी शिरापुरीचा नैवेद्य प्रसाद तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी देईल, पण आज त्या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला गांजा उडायचा तेवढा गांजा तुम्हाला इथंच त्या ठिकाणी मिळेल. असं म्हटल्याच्या नंतर चून भाकरी त्या ठिकाणी करण्यात आली. चून भाकरी त्या ठिकाणी ग्रहण केली. काही गोसाव्यांना सांगितलं की आता संध्याकाळी महाराजांचं प्रवचन होणार आहे, ब्रह्मगिरी महाराजांचं. जे वेदाचे जाणकार आहेत ते अतिशय सुंदर असं प्रवचन तुमच्या समोर मांडतील. ज्यांना ज्यांना प्रवचन ऐकण्याची इच्छा असेल ते त्या ठिकाणी ऐकायला या. आणि बरेचसे लोक महाराजांच्या त्या प्रवचनाला गेले, त्या गोसाव्याचे. आणि ते प्रवचन करत असताना त्यानं गीतेचा श्लोक प्रवचनासाठी घेतला. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा श्लोक घेतलेला आहे. हा श्लोक आत्म्याच्या संबंधानं वर्णन केलेला आहे. आत्मा कसा आहे त्याचं वर्णन केलं. कसा आहे आत्मा? भगवंत म्हणतात आत्मा अमर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, तो शस्त्रानं छेदल्या जात नाही. आत्मा शस्त्रानं छेदल्या जात नाही. नैनम दहती पावक, मग अग्नीनं जाळला जातो का हो? भगवंत म्हणतात नाही, अग्नीनंही जाळला जात नाही. बरं, अग्नीनं जाळला जात नाही, मग पाण्यानं भिजत तरी असेल ना? भगवंत म्हणतात नाही बाबा, तो पाण्यानं भिजतही नाही. न चेनम क्लेदयन्त्यापो न शोषयति, मग वाऱ्यानं सुकतो का? भगवंत म्हणतात नाही, वाऱ्यानं तो सुकतही नाही. न शोषयति मारुतः. आत्मा अमर है, अयोक्तोयम अचिंतोय. पुढचा त्या ठिकाणी श्लोक वर्णन केलेला आहे. तो भिजतही नाही, तो अग्नीनं भाजतही नाही, तो वायूनं हवेनं सुकतही नाही, आणि तो शस्त्रानं छेदल्याही जात नाही. आत्मा अमर सांगितला, अविनाशी सांगितलं. आणि याचं वर्णन, यथार्थ वर्णन तो त्या ठिकाणी गोसावी करू लागला. सगळ्या लोकांनी ते वर्णन त्या ठिकाणी ऐकलं, पण त्यांना ते पटलं नाही, आवडलं नाही, कारण तो फक्त शब्द पंडित होता. महाराज त्या लोकांनी ते ऐकून घेतलं. ऐकून घेतल्याच्या नंतर समर्थाच्या समोर ते आले. समर्थाच्या समोर आल्याच्या नंतर त्यांनी विचार केला. एकमेकात ते बोलू लागले की आतापर्यंत आत्मा अविनाशी कसा आहे ते त्या ठिकाणी ऐकलं, आत्म्याचा अविनाशी पण ऐकलं, पण इथं प्रत्यक्ष पुरुष आपण पाहिला, ज्याचं वर्णन तिथं ऐकलं, ज्याचा इतिहास तिथं ऐकला, तो पुरुष या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे. महाराजांच्या समोर त्या ठिकाणी बोलू लागले. आणि असं झाल्याच्या नंतर काही वेळानं महाराजांना चिलीम पिण्याची इच्छा झाली. भास्करानं चिलीम महाराजांना भरून दिली आणि महाराजांना आता तिथं लीला करायची. ती चिलीम पेटवल्या गेली. विस्तव त्या ठिकाणी लावलेला आहे. जुन्या काळामध्ये तो विस्तव होता कशाचा तरी, मला ते आठवत नाही कशाचा आहे, पण ते ठिणगी पाडायचे विस्तवाची. तर तो विस्तव त्या ठिणगीने पाडला गेला, पण त्या विस्तवाची ठिणगी महाराज, कारण महाराज बसलेले होते मळ्यात, पत्र्याचा तो मळा होता, एका पलंगावर महाराज बसलेले होते, लाकडी तो पलंग होता सागाचा, आणि त्या विस्तवाची ठिणगी त्या पलंगावर पडली आणि आश्चर्य, तो पलंग काही क्षणात धडाधड पेटायला लागला. सगळे लोक जवळपासचे घाबरले. सगळ्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज अहो खाली उतरा, पलंग पेटायला लागला, खाली उतरा. भास्कराने विनंती केली, पण महाराज उतरायला तयार नाहीत. महाराज उतरायला तयार नाही. सगळ्यांनी विनंती केली तरी महाराज उतरत नाहीत. आणि भास्करांनी सांगितलं की महाराज उतरा, मी आता पाणी घेऊन येतो, पलंगावर टाकतो, तुम्ही खाली उतरा. आणि महाराजांनी सांगितलं की भास्करा, पाणी आणण्याची आवश्यकता नाही, पाणी आणण्याची काही गरज नाही, तू फक्त एक काम कर, त्या गोसाव्याला इथं घेऊन ये, ज्यानं आता प्रवचन केलं नैनम छिंदन्ति शस्त्राणि या श्लोकावर, त्याला इथं घेऊन ये. आणि त्याला सांगितलं की ओ ब्रह्मगिरी महाराज. महाराजांनी त्या ठिकाणी त्या गोसाव्याला आवाज दिला की ब्रह्मगिरी महाराज या. आताच तुम्ही सांगितलं की आत्मा अग्नीनं जळत नाही, भाजत नाही, मग या, बसा माझ्या जवळ, या पलंगावर बसा. भास्कराला सांगितलं की आण, त्या ठिकाणी महाराजांना आण. भास्कर धाड दिपड आणि महाराजांना आणण्यासाठी गेला. त्यानं हाताला धरलं त्या गोसाव्याला आणि चालायला विनंती केली, पण ते गोसावी यायला तयार नाही. पण त्यानं भास्करानं उडत त्या ठिकाणी महाराज आणलं. पण तो गोसावी त्या ठिकाणी महाराजांना माफी मागू लागला. त्यानं सांगितलं की महाराज अहो आम्ही फक्त शब्दाचं ज्ञान ठेवतो, अनुभवाचा लेशही आमच्याजवळ नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी माफ करा, हे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. ठीक आहे, शब्दाचं ज्ञान होणं
आणि शब्दाची जाणीव होण्याच्या मध्ये अंतर आहे. संतांना शब्दाची जाणीव झाली, किंबहुना ज्याची जाणीव झाली तेच शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. संत बोलतात ते अनुभवाच्या नंतर. आणि तो गोसावी महाराजांचे पाय धरायला लागला. सांगितलं की महाराज याचा अनुभव मला नाही, मला त्या ठिकाणी माफ त्या ठिकाणी करा. मी शिरापुरी खाणारा गोसावी, मला याचं ध्यान नाही आणि मला तुमचं सामर्थ्य कळालं नाही, म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला बोललो, मला क्षमा करा. आणि मी तुम्हाला विनंती करतो की आता त्या पलंगाच्या खाली उतरा. धडाधड पलंग चौबाजूनी पेटलेला आहे आणि महाराजांनी सगळ्या विनंतीचा मान ठेवून महाराज त्या पलंगाच्या खाली त्या ठिकाणी आले आणि त्या गोसाव्याला त्या ठिकाणी उपदेश केला. उपदेश केल्याच्या नंतर तो गोसावी तो उपदेश ऐकून रात्रीच त्या ठिकाणी तिथून निघून गेलेला आहे. आपल्या स्थानावर त्या ठिकाणी निघून गेला. इथपर्यंत त्या ठिकाणी महाराजांनी 8वा अध्याय समाप्त केलेला. 9व्या अध्यायाला त्या ठिकाणी महाराज प्रारंभ करतायत आणि 9व्या अध्यायाचा प्रारंभ करत असताना महाराजांनी सांगितलं की भगवान शंकराचं मंदिर आहे शेगावमध्ये. मोठे सावकाराने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आजकाल लोक श्रीमंत असतात पण त्यांच्या अंतकरणात उदारता नसते, पण तो मोठे सावकार अत्यंत उदार. संपत्ती तर होती पण अंतकरणात दयाही होती. श्रीमंत खिशात धन आणि अंतकरणात जर दया असेल तर शास्त्र त्याला भगवंताचं रूप मानते, भगवंताची वृत्ती मानते. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. 16व्या अध्यायाची ओवी. मला वाटते 16व्या अध्यायाचीच ओवी असेल किंवा 10व्या अध्यायाची असेल, मला आठवत नाही. पण या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे की जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, की खिशात धन आहे, अंतकरणात दया आहे, तर तो भगवंताचा अंश आहे, भगवंताचं रूप त्या ठिकाणी, त्याला भगवंत त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, देवाचं स्वरूप त्या ठिकाणी म्हटलेलं. आणि असा तो मोठे सावकार आणि त्या मोठे सावकारानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच शेगावामध्ये त्याच मंदिरामध्ये फार मोठे वराड प्रांतातले कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करण्यासाठी आलेले आहेत. आणि गोविंदबुवांनी त्या भगवान शिवाच्या मंदिरात त्यांचं कीर्तन आहे. त्या मंदिराच्या समोर आपला घोडा त्या ठिकाणी बांधलेला आहे, घोडा उभा केलेला आहे. आता तो गोविंदबुवाचा घोडा अतिद्वाड होता असं म्हणतात दासगुण महाराज. अतिद्वाड तो घोडा होता. एवढा द्वाड घोडा होता की त्या घोड्याच्या जवळून जर कोणी गेलं तर त्याच्या अंगावर तो घोडा धावायचा. मागून जर कोणी गेलं तर त्याला लाथ मारायचा आणि जवळ जर कोणी गेला तर त्याला चावायचा. एवढाही तुम्ही तो घोडा रात्रभर तो घोडा खिंकाळत राहायचा, जोरजोरानं आवाज करत राहायचा. असा अतिद्वाड असणारा तो घोडा घेऊन त्या ठिकाणी ते गोविंदबुवा टाकळीकर शेगावात दाखल गेले. त्या घोड्याला चराटानं बांधलं तर तो घोडा चराट ठेवायचा नाही, दातानं तोडून टाकायचा आणि पळून जायचा जंगलात. असा तो विचित्र घोडा. म्हणून त्या गोविंदबुवा टाकळीकर त्या घोड्याला चराटानं बांधायचे नाही, दोरीनं बांधायचे नाही, साखळदंडानं बांधायचे. पण योगायोगानं त्या दिवशी गोविंदबुवाचा साखळदांड टाकळीतच राहिला, म्हणजे घरीच राहिला. आणि गोविंदबुवा तसेच शेगावात आले. आणि शेगावात आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आता साखळदांड तर घरीच राहिला, घोडा तर तसा उभा राहील काही शक्यता दिसत. म्हणून इकून तिकून दोरीची व्यवस्था केली, अनेक चराट जमा केले आणि त्या घोड्याला कसं तरी बांधून टाकलं. कीर्तन वगैरे झालं, महाराज संध्याकाळी झोपायला गेले, कसं तरी घोडा बांधलेला आहे. 2 प्रहर निघून गेले. रात्र सामसूम झाली, घनदाट अंधार आहे, एकही माणूस रस्त्यानं दिसत नाही. अशा त्या अंधाऱ्या रात्री सद्गुरू गजानन महाराज त्या घोड्याजवळ आले आणि त्या घोड्याच्या 4 पायाच्या मध्ये झोपले. आणि महाराजांचं भजन चालू आहे, गणगण गणात होते, गणगण गणात होते, गणगण गणात होते, असं भजन. महाराज निरंतर ते भजन करतात. ते भजन महाराजांच्या आवडीचं भजन आहे. त्या भजनाचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेन.
आता व्हिडिओ फार लांब. गणगणात मोते हे भजन महाराज करतायत आणि ते पायाखाली महाराज त्या घोड्याच्या बसले. विचार करा की जो घोडा जवळूनही कोणाला जाऊ देत नाही, महाराज निर्दिष्ट झोपलेले त्या घोड्याच्या पायाच्या मध्ये. आणि 2 प्रहर झाले, बराच वेळ त्या ठिकाणी झाला, घोडा शांत झालेला आहे. संताचा स्पर्श झाल्याच्या नंतर दुर्जन माणूस आपल्या अंतकरणात ते दुर्गुण निश्चित टाकत असतो, निश्चित टाकत असतो. हे संताचं सामर्थ्य असतं आणि संताचा अवतार ही त्याच्यासाठी. दुर्जनाचा दुर्गुण गेला पाहिजे, तो दुर्जन मेला पाहिजे असं संत कदापि म्हणत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो ही संताची भावना असते की जे खळ आहेत त्यांच्यातला फक्त वाकडेपणा जाऊ, ते मरवत असं संत म्हणत नाही. आणि महाराजांचा सहवास, महाराजांची संगत त्या घोड्याला शांत करून गेली. घोडा शांत झाला. पण गोविंदबा वरच्या वरच्या घोड्याला पाहायला येत होती, कारण गोविंदबाला माहित होतं की आपल्या घोड्यात काय गुण येत. गोविंदबा थोड्या वेळाने त्या ठिकाणी आले. दुरून पाहिल्याच्या नंतर त्यांना दिसलं की घोडा अगदी शांत झालेला आहे. गोविंदबाने विचार केला की आतापर्यंत अजूनही मी असं पाहिलं नाही की घोडा एकदम शांत उभा राहिला. काही ना काही त्याची खोडी चालूच राहायची. आज एवढा एकदम शांत झाला तरी कसा काय? कदाचित हा आजारी तर पडला नाही, कदाचित याला काही चावलं तर नाही, काय झालं एकदम शांत कसा झाला? आणि पाहिलं त्यांनी तर त्यांना एक माणूस त्यांना त्या 2 पायाच्या मध्ये त्या ठिकाणी दिसला. त्यांनी विचार केला की घोड्याच्या 4 पायाच्या मध्ये त्या ठिकाणी कोण झोपलेलं आहे. जवळ येऊन पाहिल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की पुण्य पुरुष, योगी पुरुष सद्गुरु गजानन महाराज त्या घोड्याच्या पायाच्या मध्ये झोपलेले. आणि त्यांना कळालं की या संताच्या सहवासानं घोड्यानं आपला दुर्गुण टाकलेला आहे. महाराजांचे चरण त्यांनी धरले आणि महाराजांना स्तुती त्या ठिकाणी आरंभली की महाराज, अहो घोडा एवढा द्वाड होता, अति द्वाड होता, याला कुठं नेणं माझ्यासाठी फार मोठं जोखमीचं काम होतं. मी कीर्तन करणारा माणूस आहे, कथा करणारा माणूस आहे, आणि कथा करणाऱ्या माणसाजवळ घोडा अगदी गरीब असला पाहिजे, शांत असला पाहिजे. अहो धनगराच्या घरी वाघ काय कामाचा आहे? धनगराच्या घरी वाघ काय कामाचा आहे? धनगरानं जर वाघ पोसला तर त्याची एकही बकरी राहायची नाही. तसं मी कथेकरी त्या ठिकाणी मला वेगवेगळ्या गावात फिरावं लागतं. वेगवेगळे लोक माझ्या दर्शनासाठी येतात, माझं कीर्तन ऐकण्यासाठी येतात, माझी कथा ऐकण्यासाठी येतात. पण हा घोडा कोणावर हल्ला करू काही सांगता येत नाही. पण तुमचा सहवास त्यांना शांत त्या ठिकाणी करून गेला. महाराज त्या घोड्याच्या 4 पायाच्या बाजूला त्या ठिकाणी निघाले आणि त्या घोड्याला तिथंच त्या ठिकाणी आज्ञा दिली की बाबा आतापासून घोड्या टाकून दे. भगवान शंकराच्या समोर त्या ठिकाणी घोड्या सगळ्या टाकून दे आणि आतापासून त्या ठिकाणी शांत राहा, बैला समान त्या ठिकाणी गरीब राहा. आणि महाराजाची ती आज्ञा, संतांचे शब्द पशुही ऐकतात, पशुही आज्ञेत वागते असं म्हटलेलं आहे. आणि महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्या घोड्यानं सगळ्या घोड्या त्या ठिकाणी टाकून दिल्या. गोविंदबाबांनी सांगितलं की महाराज, अहो मी याला कंटाळून विकायला गेलो होतो, पण याला घ्यायला कोणी तयार नाही. फुकट द्यायला तयार होतो तरी घ्यायला कोणी तयार नव्हतं. पण ताता तुमच्या सहवासानं मात्र याला घोड्या टाकून दिल्या. महाराजांची स्तुती त्यानं केली. दुसऱ्या दिवशी कृष्णाजीच्या त्या मळ्यात गोविंदबुवा त्या घोड्याला घेऊन आले. आता शेगावातल्या लोकांनी तो घोडा पाहिल्याच्या नंतर शेगावातले लोक त्या ठिकाणी गोविंदबुवाला म्हटले की गोविंदबुवा, अहो ही पिढा कशाला तुम्ही इथं आणली? कारण सगळ्यांना माहित होतं की घोडा किती विचित्र आहे. ही पिढा तुम्ही या ठिकाणी कशाला आणली? इथं बऱ्याच महिला आहेत, बाया आहेत, मुलं आहेत, लहान लेकरं आहेत. हा कधी कोणावर हल्ला करील काही सांगता येत नाही. याला त्या ठिकाणी ताबडतोब घेऊन जा. त्यावेळेस गोविंदबुवांनी सांगितलं की अहो आता चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. माझा घोडा कोणालाही काही त्या ठिकाणी करणार नाही. रात्री समर्थानी याच्या खोड्या सगळ्या बंद केलेल्या आहेत, याला शांत केलेलं आहे. समर्थाच्या आज्ञेनं यानं आपल्या जीवनात असलेला सगळा दुर्गुण टाकून दिलेला आहे. त्यामुळे आता तो शांत झाला, आता तो काही करणार नाही. आणि झालंही तसंच. कृष्णाजीच्या त्या मळ्यात एका चिंचाला त्या घोड्याला बांधलं नाही, तसंच त्या ठिकाणी ठेवलं. आणि जवळजवळ 1 प्रहर म्हणजे जवळजवळ 3 तास तो घोडा तिथं शांत उभा राहिला. त्या कृष्णाजीच्या मळ्यात भाजीपाला होता हिरवागार, पण त्यानं कशाला तोंडही लावलं नाही.
ही संताचं सामर्थ्य, ही संताची शक्ती. संताच्या सहवासामध्ये जो जो येतो त्याच्या अंतःकरणातला दुर्गुण, त्याच्या अंतःकरणातलं पाप त्या ठिकाणी निघून जात. संताची या संगतीचं म्हणून म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग गती आकळा वास्त्रीपती यांनी पंथे. ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, हरिपाठात वर्णन केलेलं आहे. असं पुढे वर्णन करत असताना महाराज वर्णन करतात की बाळापूरमध्ये एक बाळाकृष्ण नावाचा एक गृहस्थ आहे. तो आहे रामदास स्वामींचा भक्त. रामदास स्वामींचा काय आहे, तो फार मोठा त्या ठिकाणी भक्त आहे. आणि त्याची पत्नी हे पुतळाबाई, दोघ जण रामदास स्वामीची भक्ती त्या ठिकाणी करतात. रामदास स्वामीचा एक ग्रंथ आहे, फार सुंदर असा ग्रंथ आहे, दासबोध नावाचा. फार गोड त्याच्यामध्ये त्यांनी रचना केलेली आहे, फार सुंदर रचना आहे. आणि त्या दासबोध ग्रंथावर त्यांची विशेष त्या ठिकाणी प्रीती, रामदास स्वामीवर विशेष त्यांचा भाव, विशेष त्यांची निष्ठा. आणि ते दोघं नवरा बायको सज्जनगडाला निघाले महाराजांची वारी करण्यासाठी, स्वामी समर्थाची वारी करण्यासाठी, रामदास स्वामीची वारी करण्यासाठी. रामदास स्वामीचं भजन करत करत त्या ठिकाणी चाललेले दोघे त्या ठिकाणी चालले. वेगवेगळे गाव रस्त्यामध्ये त्या ठिकाणी लागले. ज्या गावात विश्राम झाला, ज्या गावात विश्रांती त्या ठिकाणी झाली, त्या गावात मधुकरी मागायची, प्रभू रामचंद्राला नैवेद्य दाखवायचा, तदनंतर जेवण ग्रहण करायचं. आजही आळंदीमध्ये मधुकरीची प्रथा आहे. अनेक विद्यार्थी मधुकरी आजही आळंदीमध्ये मागतात. वेगवेगळ्या गावामध्ये ती मधुकरी असते, वेगवेगळ्या गावातून ती मधुकरी आणायची आणि माऊलीला नैवेद्य दाखवायचा, तदनंतर ती मधुकरी ग्रहण करायची. अशी प्रथा आजही बरेच विद्यार्थी पाळतात. आणि ते बाळकृष्ण वेगवेगळ्या गावात त्या ठिकाणी जाऊ लागले. सज्जनगडापर्यंत त्यांना जायचंय आणि मधुकरी मागायची आणि प्रवास त्या ठिकाणी चालू ठेवायचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामीचं भजन करत 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 सज्जनगडापर्यंत गेले. सज्जनगडाला गेल्याच्या नंतर स्वामी जवळ त्या ठिकाणी गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर बाळकृष्णाने सांगितलं की महाराज, आतापर्यंत जवळजवळ 60 वाऱ्या तुमच्या केल्या, पण आता देह थकलेला आहे, हातापायात बळ उरलं नाही. आणि परमार्थही करायचा म्हटलं की हातापायात बळ पाहिजे. हातापायातलं बळ त्या ठिकाणी गेलं. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, असं तुकोबाराने म्हटलेलं आहे की जोपर्यंत अवयव चांगले असतात तोपर्यंतच वारी घडते, परमार्थ घडतो. बाळकृष्णाने सांगितलं की महाराज, आतापर्यंत 60 वाऱ्या केल्या, एकही वारी चुकवली नाही, पण आता हातापायात बळ उरलं नाही. आता तुमच्यापर्यंत येता येईल असं मला वाटत नाही. बरं, वाहनाने याव तर तेही बळ माझ्यात आहे असं मला वाटत नाही. आता त्यानंही मी येऊ शकणार नाही. आणि त्याच्या डोळ्याला आसू हे दुःख करायला लागलं. त्यांना सांगितलं की महाराज, आता मला माफ करा, आता ही शेवटची वारी, इथून पुढे मी तुमच्या या सज्जनगडाला येऊ शकणार नाही. महाराजांना वंदन केलं आणि तो रात्री झोपायला गेला. आणि सकाळच्या प्रहारात स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की बाबा, तुला आता सज्जनगडापर्यंत येण्याची आवश्यकता नाही. तुझी निष्ठा, तुझं बळ म्हणून, तुझा भाव पाहून मीच त्या बाळापुरामध्ये येत जाईल. तिथंच तू माझा हा नवमीचा उत्सव करत जाय, मी तिथंच त्या ठिकाणी येत जाईल. असं म्हटल्याच्या नंतर त्या बाळकृष्णाला मोठा आनंद झाला. आणि जेव्हा परत घरी आला तेव्हा दुसऱ्या वर्षी त्यानं तो उत्सव आपल्या बाळापुरामध्येच केला. अनेक वर्गाने मंडळी त्या ठिकाणी वर्गणी जमा केली तो उत्सव करण्यासाठी. आणि उत्सव त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. दास बोध नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं पारायण त्या ठिकाणी चालू आहे. रात्री हरिकीर्तन आहे, दिवसभर भजन आहे. आणि स्वामी समर्थाची वाट पाहणं चालू आहे. बाळकृष्ण वाट पाहतो की आता महाराज येतील, मला वचन दिलेलं आहे स्वामी समर्थांनी, नक्की येतील. वाट पाहणं चालू आहे. पण संध्याकाळ होत आली, महाराज आले नाही. आणि अचानक तिथं दाखल झाले सद्गुरू गजानन महाराज. जिकडे तिकडे बातमी पसरली की सद्गुरू गजानन महाराज आले, सद्गुरू गजानन महाराज आले. काही लोक त्या बाळकृष्णाकडे धावत आले आणि सांगितलं की अहो बाळकृष्ण, तुमच्या घरी सद्गुरू गजानन महाराज येत आहेत. बाळकृष्णाला आनंद वाटला. त्यांना सांगितलं की बरं झालं,
महाराज या ठिकाणी, सद्गुरू गजानन महाराज या ठिकाणी आले. एका साधूचे पाय, एका संताचे पाय माझ्या घराला लागले. पण आज मी ज्यांची वाट आतुरतेनं पाहतोय ते रामदास स्वामी. त्यांची वाट मी पाहतोय. त्यांनी मला स्वप्नात दृष्टांत दिला की येणं आहे. महाराज आले हे तर आनंद झाले गजानन महाराज. आणि तोपर्यंत महाराज दारामध्ये आले. आल्याच्या नंतर महाराजांची पूजा करण्यासाठी बाळकृष्ण बाहेर आला आणि महाराजांची पूजा त्यानं केली. आणि पूजा करून त्यानं वर पाहिलं तर त्याला रामदास स्वामी दिसले. सद्गुरू गजानन महाराज त्याला रामदास स्वामी दिसले. खाली दर्शनासाठी त्यानं पाहिलं. काही क्षणात त्याला रामदास स्वामी दिसायचे, काही क्षणात गजानन महाराज दिसायचे. त्याला कळायचंच नाही नेमकं काय कोण आहे त्या ठिकाणी, ते त्याला कळायचं नाही. अनेक वेळ त्यानं निरीक्षण केलं पण त्याला कधी रामदास स्वामी दिसायचे, कधी गजानन महाराज दिसायचे. त्याच्या अंतःकरणात संशय उत्पन्न झाला. त्यावेळेस गजानन महाराजांनी त्याचा हात पकडला आणि सांगितलं की अरे बाबा, संशय धरू नको. ज्या रामदास स्वामीची वाट तू पाहतोय तो रामदास स्वामी मीच त्या सज्जनगडावर काही दिवसा अगोदर वास केलेला आहे. आणि मीच तुला स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं की तुझ्या या नवमीच्या उत्सवासाठी मी येणार आहे. आणि मी त्या ठिकाणी आलो. संशय धरू नको. माझी त्या ठिकाणी पूजा कर. मीच रामदास स्वामी. महाराजांनी सांगितलं आणि महाराज त्या ठिकाणी आज्ञा आली. महाराजांची पूजा वगैरे त्या ठिकाणी झाली. झाल्याच्या नंतर रात्री परत असं म्हणतात रामदास स्वामींनी त्या बाळकृष्णाला त्या ठिकाणी परत दृष्टांत दिला. सांगितलं की बाबा, अरे संशय धरू नको. हेच सद्गुरू गजानन महाराज म्हणजे रामदास स्वामी. हे सद्गुरू गजानन महाराज म्हणजे मी. असं रामदास स्वामी रात्री त्यांना त्या बाळकृष्णाला दृष्टांत दिलेला आहे. परमार्थामध्ये संशय चालत नाही. संशयाहुनी थोर पाप नाही घोर ही विनाशाची संशयाहुनी अनेक संशयाहुनी थोर पाप नाही घोर ही विनाशाची वागूर प्राणी असे असं म्हटले. ज्ञानेश्वरी होई संशय आत्मा विनश्यती असं म्हटलेलं आहे. संशय माणसाला जिथं उत्पन्न होतो तिथं नाश त्याचा निश्चित त्या ठिकाणी होतो असतो. म्हणून त्या ठिकाणी त्या बाळकृष्णाला सांगितलं की बाबा, तू संशय धरू नको. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे विश्वास. आणि विश्वासावरच परमार्थ चालतो. आणि संताच्या ठिकाणी जो विश्वास ठेवतो त्याला परमार्थामध्ये निश्चित काहीतरी प्राप्त होतं. असं सांगत महाराजांनी 9वा अध्याय त्या ठिकाणी संपवलेला आहे. असो, पुढील अध्यायाची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहू. आतापर्यंत जे चरित्र आपण पाहिलं सद्गुरू आपलं दासगणू महाराजांनी जसं जसं सांगितलं तसं सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कधी काय होतं पहा, एखादा शब्द बोलताना एखादा शब्द तोंडातून चुकीचाही जाऊ शकतो. तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, वाणीचा दोष समजा, पण तसा होऊ शकतं. त्याबद्दल मी त्या ठिकाणी तुम्हाला माफी मागतो की एखादा शब्द जर चुकीचा गेलाच तर तो शब्द माझा मला परत त्या ठिकाणी द्या. किंवा त्याबद्दल तुम्ही मला फोन करून सांगू शकता की महाराज असं तुमचं चुकलेलं आहे. मी नक्कीच त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. त्या ठिकाणी याच्यावर माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरील तुम्ही फोन करून मला त्या ठिकाणी सांगू शकता. माझ्या बुद्धीप्रमाणे सद्गुरू गजानन महाराजांचं चरित्र मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. असो, आजचा भाग आपण या ठिकाणी थांबू. पुढचं चरित्र पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहू. रामकृष्ण हरी. जय गजानन.